तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर कॅप्शनवरनं कळालंच असेल व्लॉग कोणता आहे. तर व्लॉग आहे आपला शिफ्टिंगचा. तर जवळपास तुम्हाला माहिती आहे, लग्न झाल्यानंतर आम्ही इथे हिंजवडीला शिफ्ट झालो होतो. त्याला 1 वर्ष झालं आम्हाला जवळपास. आणि आता आम्ही शिफ्ट करतोय. कारण रिझन म्हणजे असं काही नाही आहे स्पेशल, पण आता मग 2 जण पार हिंजवडी म्हणजे खूप लांब डिस्टन्स आहे. आणि त्यांचं ऑफिस पण आता चेंज झालेलं आहे. त्यांचं ऑफिस आता शास्त्रीनगरमध्ये त्या साईडला जिथं आम्ही घेतलेला आहे फ्लॅट त्या साईडलाच जवळ आहे, म्हणजे 10-15 मिनिटाच्या अंतरावर. त्यामुळे आम्ही शिफ्ट करतोय. आणि आम्हाला नेक्स्ट म्हणजे इथं थोडासा लाईटीचा वगैरे बाकीचे पण काही इश्यू होते थोडेसे, त्याच्यामुळे आम्ही चेंज केलं. चेंज करायचा डिसिजन घेतला, शिफ्ट करायचा डिसिजन घेतला. आणि लिटरली आम्ही 1-2 महिने झाले आम्ही फ्लॅट शोधत होतो की असा फ्लॅट की जेणेकरून सगळे गोष्टी चांगल्या असतील. तर तिथं आम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या भेटतील. म्हणजे आता आम्ही जिथं फ्लॅट घेतला आहे तिथली फ्लॅट खूप सुंदर आहे, फर्निश आहे, किचन वगैरे जसं मला किचन फर्निश पाहिजे होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲम्युनिटीज खूप आहेत, म्हणजे स्विमिंग पूल म्हणा, गार्डन म्हणा, जिम म्हणा, सगळ्याच लाईट गेली सत्य आहे. तर सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप छान आहे, खूप भारी. आणि मला तिथं तुम्हाला व्लॉग करायला खूप आवडेलच तुम्हाला. म्हणजे त्याचा एक सेपरेटच व्लॉग येईल गार्डनचा वगैरे, तर ॲम्युनिटीज कशा आहेत तिथल्या वगैरे त्याचा एक सेपरेटच व्लॉग करेल मी. त्यावेळेस तुम्हाला गार्डन वगैरे दाखवेल. ते जेव्हा तुम्ही पाहताल तेव्हा तुम्हाला असं वाटेल अरे वा किती छान आहे राहण्यासारखं आणि किती सुंदर आहे. ज्यावेळेस आपल्याला म्हणजे घरात बसून बसून कंटाळतो, तिथं कसं असायचं, आम्ही वरती बसल्या कंटिन्यू मी घरातच असायचे. आणि त्याच्यामुळे मग मला असं काही एक्सप्लोअर करायला भेटायचं नाही, कारण खाली इथे काहीच ॲम्युनिटीज नव्हत्या. आणि आता जिथं शिफ्ट करतोय तिथं खूप साऱ्या ॲम्युनिटीज असणार आहे, त्यामुळं खूप मजा येणार आहे. तर तो ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडेल का गार्डनचा, तर नक्की कमेंट करून सांगा. आजचा पूर्ण ब्लॉग शिफ्टिंगचा असणार आहे. फ्लॅट तर मी तुम्हाला दाखवेलच तिथे गेल्यानंतर. ऑलमोस्ट आम्ही कालपासनं 2 दिवस झालं आम्ही फिरून आल्यानंतर म्हणजे 1च दिवस भेटला, 1-2 दिवसच भेटले आम्हाला. तर आम्ही सगळं शिफ्ट करायचं ठरवलं. आजच संडे आहे, म्हणजे 30 जून आहे. तर सगळ्या गोष्टी आम्ही रात्रीच बऱ्यापैकी पॅक केल्यात. आम्ही पॅकर्स अँड मूव्हर्स बुक केलं, कारण ते लोक येतात, ते सगळं पॅक करतात आणि तेच घेऊन जातात, तिथं परत ओपन करतात. तर त्याच्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि आपली मेहनत पण वाचते. पण स्टील तरी पण मला जेवढं करता येईल मी तेवढ्या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करून ठेवल्या, कारण मग आपण सॉर्ट आउट करून ठेवलं म्हणजे त्यांनाही इझी जाईल आणि मलाही पुढं घर लावालावी करायला म्हणजे सोपं जाईल. त्याच्यामुळे मी आणि आहुंनी मिळून बऱ्यापैकी सगळं सॉर्ट केले. तुम्हाला दिसेलच आता घरामध्ये किती मी बऱ्यापैकी सॉर्ट करून ठेवलेलं आहे. आता पॅकर्स अँड मूव्हर्स येतीलच आणि आमचं सामान शिफ्ट होईल. ब्लॉग कंटिन्यू करा, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. तर तुम्ही विचारताल की कुठं नेमकं फ्लॅट घेतलाय, काय घेतलाय, तर मला लोकेशन म्हणजे रिव्हील नाही करायचं आहे, कारण कसं होतं काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे मला रिव्हील नाही करायचं कुठे राहतोय काय राहतोय ते वगैरे. पण मी तुम्हाला नक्कीच आम्ही जिथं राहणार आहे तिथला एरिया, तिथल्या सगळ्या गोष्टी, काय काय छान छान गोष्टी आहेत ज्या मला खूप जास्त आवडल्या आणि खूप मजा येणार आहे. ॲम्युनिटीज सर्वात जास्त आवडल्या आणि माहोल पण खूप मस्त आहे तिकडचा आणि सगळ्या गोष्टी मला जवळ आहेत. त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहेत कारण आम्ही इकडे एकटे खूप लांब पडत होतो 2 जण. आणि ठीक आहे, आता सगळं छान होणार आहे. सगळी फॅमिली ऑलमोस्ट आमच्या जवळ असणार आहे, अशा लोकेशनला की जिथून आम्ही सगळे फॅमिलीज आम्हाला एकदम क्लोज आहेत. कधी जायचं ठरलं तर लगेच जाता येतं. हे इतकं लांब होतं की आम्हाला साधारण 2-2.5 तास लागायचे ट्रॅफिकमुळे आणि त्याच्यामुळे आम्ही खूप थकून जायचो. तर आता मजा येणार आहे. आणि चला तुम्हाला पॅकिंग दाखवते आणि व्लॉग स्किप करू नका, पूर्ण बघा आणि शेवट कमेंट करून सांगा. तर इथं ऑलमोस्ट मी पॅक करून ठेवलेलं आहे सगळे कपडे वगैरे. आणि इकडं सगळे हे एवढंच गोष्टी म्हणजे हे पूर्ण क्लीन झालेलं आहे. आणि आपलं किचन युटिलिटीज तेच सगळं करतील. आणि इकडे आमच्या बसलेले आहेत निवांत. बेडरूम पूर्ण मी क्लीन केलेलं आहे. बेडरूममध्ये काहीच असं त्यांना उचलण्यासारखं ठेवलं नाही. इवन ड्रेसिंग टेबल पण मी पूर्ण मोकळं करून दिलेलं आहे. आणि आमच्या खूप थकलेले आहेत का? थकले का? मजा येणार आहे ना आता तिकडे राहायला? खूप जास्त मजा येणार आहे, कारण तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही की इतका सुंदर आणि इतका भारी माहोल असणार आहे की नाही. नेचर वगैरे इतकं छान आहे. मेन म्हणजे आपलं सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला? ग्राउंड गार्डन, म्हणजे इतके सारे खेळायला ग्राउंड्स आहेत की तुम्ही विचार पण नाही करू शकत. इथं आम्हाला फक्त फ्लॅटमध्येच बसून राहावं लागायचं. आणि आहोंना खूप जास्त खेळायला आवडतं, मलाही आवडतं, त्यामुळे ती एक गोष्ट खूप छान होणार आहे. तर चला आता आपण पॅकर्स मूव्हर्सची वाट बघूयात आणि हे सामान शिफ्ट केल्यानंतर तुम्हाला मी फ्लॅट दाखवू.
तर आता पॅकर्स मूवर्स आलेले आहे. तर अशा प्रकारे आमची पॅकिंग झालेली आहे. अशा प्रकारे घर मोकळं झालेलं आहे. आणि हे किचनला खूप मिस करेल मी खूप जास्त. इथं तुम्ही व्हिडिओज वगैरे पाहत होता, जिथं मी छान छान रेसिपी नवीन नवीन लग्न झाल्यानंतर बनवल्या होत्या. तुम्हाला खूप जास्त आवडत होतं. आणि मी जाताना किचन ओटा साफ करून घेतला, कारण म्हटलं या किचन देवतेने एवढं सारखं काय काय दिलं आणि खूप गोष्टी ह्याच्यावर मी केल्या. अन्न हे खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. तर त्याच्यामुळे हे मी खूप क्लीन केलं व्यवस्थित. जाताना पाया पडले आणि असं आमचं घर मोकळं जे आमचं फर्स्ट घर होतं आणि ते आता मोकळं केलं आम्ही. आता पूर्ण झालेलं आहे. तर मिस करेल पूर्ण या घराला, खूप जास्त मिस करेल. खूप मेमरीज आहेत माझ्या, पूर्ण 1 इयरची मेमरीज आहेत. त्याच्यामुळे मी खूप जास्त मिस करेल या घराला. खूप छान मजा यायची आम्हाला. तर ओके, फायनली वेळ आली टाटा बाय बाय करायची. तर चलो बाय करूयात. खाली आपलं सामान गेलेलं आहे. अशा प्रकारे आमचं सामान पॅक झालेलं आहे. आलो होतो एका छोट्याशा रिक्षामध्ये संसार घेऊन आणि आता झालेलं आहे. आणि इकडे आमची 4 व्हीलर. तर इथून ह्याच्या ताराचं सामान टाकलेलं आहे. तर मग जाऊयात. अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत. याचं तर वेगळंच काम चालू आहे. तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत. तर हा आमचा असा फ्लॅट 22 मजली. 22 मजल्यावर आता जाऊयात. चलो, प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत आमचा फ्लॅट. चला, असा आमचा फ्लॅट आहे छान. हे आमचं हॉल, हे आमचं किचन असं छान. आणि इकडे वॉशरूम अँड थिंग्स. आणि इकडे मी आता हे सगळं क्लीन करावं लागेल. आता हे ओपन करण्यासाठी ह्याला पण लॉक आहे. आणि इकडे जसं म्हटलं की स्मार्ट होम आहे आमचं. इकडून आम्हाला असं बटन दाबलं ना, इथून बटन दाबलं की इथं तुम्हाला दिसणार की इथे कोण आलंय कोण नाही. ते इथं सगळं पूर्ण स्क्रीनवर दिसणार तुम्हाला. किचन खूप भारी आहे. मला किचन फार आवडतं. फॅन असं गरमी बिरमी होणार नाही, मस्त आहे. इकडं मग हॉल असा. आणि या हॉल नंतर तिकडे किचन, इकडे बाथरूम वगैरे. आणि इकडे आमची बेडरूम पण खूप मोठी आहे मस्त. त्याच्यामुळे मला फार जास्त आवडली. खूप मोठी आहे आणि नवीनच आहे, त्याच्यामुळे राहायला खूप भारी वाटणार आहे. इतकी गार. आणि गॅलरी तुम्ही पाहू शकता. पहिल्या फ्लॅटपेक्षा ही गॅलरी किती मोठी आहे. डायरेक्ट एक रूम एवढीच गॅलरी अशी ते पाहू शकता. खूप मोठी गॅलरी आहे. आणि हा असा पूर्ण व्ह्यू. आता हा मी तुम्हाला एक दिवस दाखवेलच. इकडे सगळे बिल्डिंग्स आहेत. इथं पूर्ण तुम्हाला बिल्डिंग्सच दिसणार पूर्ण सगळे. आणि इथं ग्रीनरी आहे खाली फक्त आमच्या साईडलाच, पण बाकी सगळीकडं बिल्डिंग्स दिसतील तुम्हाला. तर फायनली आम्ही शिफ्ट झालेलो आहोत. आणि आता बाकीचे सामानवरती घेऊन येतात, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर सगळं ऑलरेडी फ्लॅट क्लीनच होतं, त्याच्यामुळे काही जास्त गडबड करावी नाही. खूप काही सगळं करत बसावं लागणार नाही. आता फक्त सामानवरती आणतील ते माणसं, कारण आपण पॅकर्स आणि मूवर्स आणले होते, त्यामुळे ते सगळे वरती सामान आणून देणार पूर्ण. आपल्याला कशालाच हात लावायचा नाही. ते एक गोष्ट खूप भारी आहे. तर आता मम्मी आली, सानू आली, ओम आला आहे थोडी हेल्प करायला, कारण एकटीला काही एवढं जमणार नाही. आणि आता बघूयात. आता सगळं वरती सामान येईल ते तुम्हाला मी दाखवते. तर ब्लॉग अजून संपलेला नाही आहे. बेडरूमची खिडकी, बाहेर गॅलरी आहे. आणि तर मी तुम्हाला ह्याच्यात दिसतच असेल बसलेली बेडवर. तर आमच्या आहो. आणि तो ओम आला, झोपून गेला. आता ह्यांना घरी सोडवायचं आहे. तर असं बेड तर लावून झालेलं आहे. बाकी गोष्टी तर ड्रेसिंग टेबल वगैरे लावला आहे. पण बाकी आता आम्ही आत्ताच जेवण केलं, कारण इकडे सगळं पूर्ण पसारा आहे आहे. तो आता आम्ही उद्या सकाळी निवांत आवरू.
इथं सगळं पसारा वॉशिंग मशीन वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि इथली गोष्ट मला खूप जास्त आवडते, इथं सगळे फायर अलार्म आहे. जर सपोज काही घरबीर पेटलं वगैरे काय झालं तर पेटलं वगैरे तर काय इथं तर अशी इथं तुम्हाला दिसू शकते इथून पाणी, इथून डायरेक्ट पाणी सुरू आहे, त्यामुळे सगळं आग विझेल. तर असं सगळं आहे, म्हणजे जास्त आग वगैरे पण झाली तरी अलार्म वाजेल. सेफ्टी खूप छान आहे इथे, त्याच्यामुळे आम्ही चॉईस केला. आहो कसं असते फायनली शिफ्टिंग झालंय. खूप दमलेत आमचे आहो आहे ना. 2-3 दिवस झाला आपण नुसतं शिफ्टिंगच्याच मागं चाललो आहे, त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग वगैरे कंटिन्यू पोस्ट करत नव्हतो. पण आता करू. आता 1-2 दिवस आम्हाला पूर्ण सगळं हे आवरायला लागेल. मग हे आम्ही आवरून झालं की एकदा दाखवूच, हो की नाही. खूप जास्त बिझी येते. तर फायनली शिफ्टिंग झालेलं आहे ना. आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कसं वाटलं घर ते नक्की कमेंट करून सांगा. तर पुढच्या नेक्स्ट ब्लॉगसाठी एक्साइटेड आहात ना, ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, केरला ब्लॉग्स आता सुरू होतील. मी म्हटलं त्याच्या अगोदर हे शिफ्टिंगचा ब्लॉग टाकून द्यावं आणि मग केरला ब्लॉग्स सिरीज चालू करावी. त्यासाठी एक्साइटेड आहात का नाही ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, कमेंट करायला विसरू नका. आणि येस, आता तुम्हाला नवीन घरामध्ये असे छान छान ब्लॉग्स पाहायला भेटतील, छान छान रेसिपीज डेली ब्लॉग्स पाहायला भेटतील. त्यामुळे ते स्किप करू नका. ॲज युजल आपण त्या घरात करत होतो तसं तिथेच करणार आहोत. तर चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.